श्री स्वामी समर्थ. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करत आहेत. स्वामी भक्तांनो, स्वामी तर प्रत्येक वेळेला आपल्या सोबत असतात. त्यांनी आपली साथ कधीही सोडली नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा आपल्याला स्वामींची गरज वाटत असेल तेव्हा तेव्हा स्वामींनी आपली साथ दिली आहे. स्वामी तर प्रत्येक वेळेला आपल्यासोबत उभे असतात. आपल्या आयुष्यात अडचणी असतील, आपल्याला खूप एखाद्या गोष्टीचं दुःख वाटत असेल, आयुष्यात काहीच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतील, तर हा स्वामी संदेश फक्त 16 मिनिटे पूर्ण ऐकून बघा. फक्त 16 मिनिटे हा स्वामी संदेश पूर्ण ऐकल्याने तुमच्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार तुम्हाला बघायला मिळेल. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि फक्त 16 मिनिटे हा संदेश ऐकून बघा. नक्की स्वामी स्वतः तुमच्या सर्व समस्या दूर करतील. स्वामी भक्त हो, हा संदेश आज तुमच्यासाठी एक चमत्कारापेक्षा कमी नसणार. हा संदेश कुठल्या वरदानापेक्षा कमी नाही. फक्त स्वतः आणि देवावर श्रद्धा ठेवून हा संदेश नक्की ऐकून बघा. जिथे सर्व असमर्थ पडतात तिथे फक्त स्वामी समर्थ कामाला येतात. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे येतील, पण त्या काट्यापासून सावरण्याचे बळ फक्त स्वामी समर्थ देतात. स्वामी आपल्या सोबत आहेत. जर तुमचाही यावर विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला जरूर प्रेस करा. तुम्हाला वाटतंय का की तुमच्या आयुष्यात खूप अडचणी आहेत? तर त्या अडचणींचा सामना करून बघा. प्रत्येक वेळेला ती अडचण सुटेल असं नाही, पण जेव्हा जेव्हा ती अडचण सुटेल तेव्हा हे बघा की ती अडचण कशामुळे सुटली. तेव्हा वापस त्याच गोष्टीकडे लक्ष द्या. आयुष्यात अडचणी कुणाच्या नसतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी या नेमलेल्या असतात. काही लोकांच्या अडचणी काही काळापुरता असतात, तर काही लोकांच्या अडचणी ह्या लवकर निघून जातात. आपला जर स्वतःवरती विश्वास असेल तर अडचणी प्रत्येक संकटातून दूर निघून जातात. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवायला हवा. प्रत्येक वेळेला प्रत्येक अडचण दूर होत असते. अडचणी या तात्पुरत्या येत असतात, त्यांच्यावरती आपल्याला लक्ष देण्याचे काम नाही. अडचणीत तुम्ही घाबरू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना स्वामी स्वतः यश देतील. तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल, तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना जर मानत असाल, तर हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत भाग्याचा ठरणार आहे. स्वामी बोलतात, आयुष्याच्या कठीण काळात मी तुमच्या सोबत आहे, आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध चालली आहे, तेव्हा देखील मी तुमच्या सोबत उभा आहे. काळजी कशाला करताय? प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी कृपेला अंत नाही. स्वामी कृपा ही अनंत आहे. विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात आता गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. अशक्य ते स्वामी शक्य करतात. स्वामीसाठी अशक्य गोष्ट कुठलीच नाही. स्वामी सांगतात, हे बघा मी तुमच्या सोबत आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुमच्या आयुष्यात संकटे अनंत असतील. त्या संकटांचा एकच पाठीराखा आहे, तो म्हणजे स्वामी समर्थ. स्वामी सदैव आपली साथ देत आहेत. त्यांनी कधी आपली साथ सोडली नाही. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला आपल्या पाठीशी ते उभे आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की आता आयुष्यात अडचणी खूप जास्त वाढल्या आहे, त्यांचं काय करावं, तर पहिले तर स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका आणि नंतर योग्य दिशेला प्रयत्न करा. मग सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. कधी आयुष्याचे धागे जर उसवले तर मित्रांकडून जाऊन या. मग तुम्हाला कळेल की मित्र हे आपल्याला किती साथ देत असतात. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, दिव्याची ज्योत कधी बोलत नाही.
तिचा प्रकाशच तिचा परिचय देत असतो. त्याप्रमाणे आपण स्वतःविषयी काही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, ते आपला परिचय नक्की देतील. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. सर्व तुम्हाला जसं हवं आहे तसं नक्की होतं. आयुष्यात बऱ्याच वेळेला संकट येतील जे तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील. त्या संकटांवरचा सामना करण्याचा प्रयत्न करून बघा. यश नक्की तुमचं असेल. जो स्वामी समर्थांचा हात पकडतो त्याला कधी कुणाची पाय पकडण्याची गरज भासत नाही. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा. स्वामी आपल्या सोबत जेव्हा येतील तेव्हा आपल्याला सर्व काही मनाप्रमाणे करता येईल. स्वतःची वाद घाला तर सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील. दुसऱ्याची वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. स्वामी म्हणतात, जर प्रत्येक वेळेला आयुष्यात अडचणी येत असतील तर तुम्ही काळजी करू नका. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. कारण अडचणी तर ह्या आयुष्यात नक्की येणार. त्या अडचणींचा सामना करण्याची जिद्द आपल्यात हवी. प्रत्येक संकटात तुमचा साथ स्वामी नक्की देतील. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, कारण आपल्यासोबत स्वामी सदैव उभे आहेत. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे तेव्हा होते जेव्हा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला तुम्ही कधी विसरत नाही. स्वतःशी एका गोष्टीबद्दल प्रश्न विचारा की तुम्ही खरंच तुमच्या यशासाठी जीवापाड प्रयत्न केला का? स्वामी भक्त हो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आपल्यासोबत सदैव आहेत. त्यांनी आपली साथ कधीच सोडली नाही. स्वामी आपली साथ कधीही सोडत नाहीत. आयुष्याच्या प्रत्येक वाईट वळणावर स्वामींनी आपली साथ दिलीच आहे. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देतच आहेत. फक्त आपण श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला हवा. येतील जातील आयुष्यात वाईट संकटे, त्यांचा सामना करण्याची जिद्द आपल्यात असावी लागते. शरीराचे सगळे अवयव हे धडकतात, पण ते माणूस जेव्हा खचून जातो तेव्हा ते धडकून सुद्धा मेल्यासारखं मानवाला वाटायला लागतं. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीची वृत्ती, वागणूक आणि समजवू हे आपण अशा व्यक्तीपासून धरलेले असेल तेव्हा काहीही आपल्या मनाप्रमाणे होत नाही. आपले लक्ष छोटं असो अथवा मोठं असो त्याकडे लक्ष न देता कामाकडे लक्ष द्या. माणसाकडे पैसा, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व या गोष्टी कितीही प्रमाणात असू द्या, पण त्याची लायकी ही त्याच्या स्वभावावरून समजत असते. स्वामी बोलतात, कोणाच्या सांगण्यावरून कधी कोणाशी वाईट होऊ नका. कारण जर तो पुढचा व्यक्ती चांगला असेल पण तुम्ही इतरांच्या ऐकण्यावरून त्यासोबत वाईट व्हाल तर तुमच्यासाठी पुढे जाऊन खूप हे त्रासदायक गोष्ट ठरेल. जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही एका व्यक्तीच्या ऐकून दुसऱ्या व्यक्तीला पूर्णपणे चुकीचे वागले आहात. स्वामी म्हणतात, मी तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत आहे. काळजी करू नका. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मी करणार आहे. आयुष्यात प्रवास हे एकट्याने करायला हवा. कारण काही वेळेला आपली लोक आपले असून सुद्धा परक्याची जाणीव सतत करून देतात. दिवस हे कामात चालला, रात्र विचारात चालली, मग अडकत चाललंय, मग सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत चाललंय होतं ते आता सर्व काही मनाविरुद्ध होत जातंय. तर आता काय करावं? श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करावे. जेव्हा आपल्याला अडचणीच्या काळात स्वामींची साथ हवी आहे तेव्हा स्वामी नक्की साथ देतील. स्वामींना मानणाऱ्या भक्तांनो, आता स्वामी आपल्यासाठी सदैव तत्पर आहेत. या गोष्टीवर तुमचा विश्वास अजूनही बसला नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी कधीच आपली साथ सोडत नाहीत. आयुष्याच्या वळणावर स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली साथ नक्की दिली आहे. तुम्ही फक्त काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. जो व्यक्ती दिवसात कमीत कमी 5 ते 10 वेळा तरी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो त्याच्या आयुष्यात स्वामी त्याची साथ नक्की देतात. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास असायला हवा.
अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतात. विश्वास ठेवा स्वामी समर्थांवरती, विश्वास ठेवा स्वामी नामावरती. तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा स्वामी समर्थ नामावर आपला विश्वास असतो. आता जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप पैसा कमवायचा आहे, आयुष्यात खूप यश तुम्हाला मिळवायचं आहे, तर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करायला बघा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या जीवावर प्रयत्न कराल तेव्हा सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहेत. स्वामींनी कधीच तुमची साथ सोडली नाही आणि स्वामी कधीही तुमची साथ सोडणार नाहीत. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्याच मनाप्रमाणे होते. प्रश्न एका वेळेचा असतो की ज्यावेळी आपली साथ कोणी देत आहे की नाही. प्रश्न फक्त स्वामीवरती विश्वास ठेवण्याचा असतो. श्री स्वामी समर्थ नाम जप करण्याचा असतो. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप कराल तर तुमच्यासाठी कुठलीच गोष्ट अशक्य नसणार. लक्षात घ्या, स्वामी अशक्य देखील शक्य करतात. दिवस जर तुमचा अडचणीचा चाललाय तर स्वामीवरती विश्वास ठेवा. कधी ना कधी आपण इतरांना एक आठवण देतो, तसं स्वामी समर्थांची रोज आठवण करा. मग बघा गोष्टी मनाप्रमाणे होत जातील. संकट समयी साथ फक्त स्वामी देतील. आयुष्याच्या वाटेवर साथ फक्त स्वामी देतील. मदत जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त स्वामी तुम्हाला हात देतील. श्री स्वामी समर्थांवरती जर विश्वास असेल तर आयुष्याच्या वाईट काळात देखील स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामी आहेत सदैव सोबत, विश्वास ठेवा त्यांच्यावरती. प्रत्येक आयुष्याच्या वळणावरती स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामी सांगतात, मी तुमच्यासोबत सदैव आहे, तत्पर आहे तुमची मदत करण्यासाठी मी. तुम्ही काळजी न करता माझ्यावरती विश्वास ठेवून तर बघा. वाईट वेळेत तुमची साथ देत असणार आहे मी. आयुष्याच्या प्रत्येक त्या वळणावर ज्या वेळेला कोणीही तुमची साथ देणार नाही, वळण अशी येतील तुमच्या आयुष्यात ज्या वेळेला तुमचे आपले सुद्धा तुमची साथ सोडून दूर जातील, तेव्हा देखील तुमच्यासोबत मी स्वतः असेल. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा खूप सोपा प्रश्न वाटायचा. मोठ्यापणी तो तितकाच अवघड वाटतोय. आयुष्यातील रिकाम्या जागा झालेल्या आहेत. या रिकाम्या जागा रिकाम्याच राहतात, पुन्हा कधी भरता येत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराच्या दरवाजावर लिहिलेले एक खूप सुंदर शब्द, सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला बघू नका, दान करायचे असेल तर कधी गरज पाहू नका, आणि सुंदर दिवस तुम्हाला जर निर्माण करायचा असेल तर त्या दिवसात अडचणी किती आहेत यांकडे लक्ष देऊ नका. स्वतःवरती विश्वास ठेवून फक्त प्रयत्न करा, कारण तोच एक सोपा मार्ग आहे तुम्हाला यशस्वी बनविण्याचा. तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रम करणारा माणूस यशस्वी होऊ शकतो. जो व्यक्ती तडजोड करून आयुष्यात पुढे जातो त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे. अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करत असतात. आयुष्याच्या वळणावर वाईट संकटात स्वामी तुमची साथ देत असतात. प्रत्येक संकटात स्वामी तुमच्या सोबत उभे आहेत. त्यांनी तुमची साथ कधी सोडली नाही. बऱ्याच वेळेला स्वामी तुमच्या सोबत आहेत या गोष्टीवर तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी अशक्य तेही शक्य करतील. संकट समयी फक्त स्वामी तुमची साथ देतील. स्वामींनी कधीही तुमची साथ सोडली नाही आणि स्वामी तुमची साथ कधी सोडणार नाहीत. प्रामाणिकपणे कार्य करण्याने प्रयत्न केल्याला केव्हाही व्यर्थ जात नाही. जर आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची तर त्यासाठी मेहनत नक्की घ्यावी लागते, कारण मेहनतीशिवाय ती गोष्ट मिळणे जणू अशक्य होऊन जाते. लक्षात ठेवा, अगदी वाईट काळात जेव्हा तुम्ही पूर्णपणे खचून जाल, तुम्हाला वाटेल की आता सर्व काही संपलाय, आता मी हे करू शकणारच नाही, तेव्हा एक असा चमत्कार होतो जो तुमचं सर्व काही बदलून टाकतो. प्रत्येक ती गोष्ट जी तुम्हाला अशक्य वाटत होती ती आता तुम्ही करू शकाल. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामी नामाला अंत नाही. स्वामी कृपा कधी कशी आपल्यावर होईल या गोष्टीला कधी सांगता येत नाही. स्वामी तर प्रत्येक वेळेला आपली मदत करतात, फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. स्वामी अशक्य ते शक्य करत असतात.
आपले दुःख मोजक्या 1% माणसांजवळ व्यक्त करा, कारण 99.99% लोक अशी असतात जे तुमचा फक्त फायदा घेण्यासाठी येतात. तुम्हाला वाटेल, पण तुमचे जे जवळचे आपले लोक आहेत ते सुद्धा तुमचा फायदाच उचलण्यासाठी आले आहे. लक्षात ठेवा, सुदृढ विचाराचा पुरुष शोधावा तर मिळत नाही, लपंट शोधायला जावं तर अवतीभोवतीच असतात. आयुष्यामध्ये जर चांगला माणूस पाहायला गेलं तर कधीच मिळणार नाही, आणि फालतू बघायला गेलं तर तुम्हाला लागल तेवढे मिळतात. कधीच तुमचा काळजी करणारा तुम्हाला लवकर मिळणार नाही, पण तुमचा फायदा उचलणारा, तुम्हाला आयुष्यात मागे खेचणारा, तुम्हाला बर्बादीकडे नेणारा लागल तेवढा मिळेल. एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, आदर, मान सन्मान काही शिल्लक राहतच नाही. माणसाला विचारलं इमानदारी कोण, तोही पटकन कुत्र्याला सांगतो, पण स्वतःचं नाव कधी घेत नाही. लक्षात घ्या, माणसाची लायकी काय आहे. आजकाल माणूस इमानदार राहिलाच नाही. माणसामध्ये सर्वात जास्त इमानदार प्राणी कोण विचारलं तर माणूस म्हणून नाही तर कुत्रा म्हणून नाव ऐकायला मिळतंय. जर तुम्हाला वाटत असेल की आता तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करायच्या आहेत, तर तुम्ही फक्त प्रयत्न करून यशस्वी व्हा. एखादी वेदना एकतर तुमची ताकद बनू शकते किंवा तुम्हाला संपवू शकते. हे केवळ तुमच्या विचारांच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. स्वामी सांगतात, व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काही अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्याचा आणि सुंदर असण्याचा खूप फरक असतो. ओवळून भरून आलेले डोळे खरं तर वेदनांच्या प्रेमात असतात. जेव्हा वेदना या कमी होत नसतात तेव्हा आयुष्यातील अडचणी या वाढत असतात. कौतुक अनेकदा लांबण्याकडून ऐकायला मिळतं, कारण जवळच्या लोकांचा सगळा वेळ शंका काढण्यात आणि आपल्याला नाव ठेवण्यात जातो. जवळचे लोक नेहमी तुमच्यावर जळत असतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. स्वतःवरती विश्वास ठेवून तुमचे प्रयत्न हे चालू ठेवा. स्वामी सांगतात, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य नाही. स्वामी भक्तांनो, तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट अशक्य असेल असं नाही. जर जी गोष्ट तुम्हाला वाटेल की तुमच्यासाठी शक्य नाही ती देखील शक्य होते. स्वामी सांगतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे मिळते. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतात. स्वामीवर जर आपला विश्वास असेल तर आपल्याला जे गोष्ट पाहिजे आहे ती नक्की मिळते. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर आपला विश्वास असायला हवा. स्वामी म्हणतात, मी तुमच्या वाईट काळात देखील तुमच्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमची साथ मी स्वतः देत आहे. आयुष्यात जेव्हा तुम्हाला माझी साथ हवी आहे तेव्हा तुमच्यासोबत मी सदैव आहे. विश्वास ठेवा, तुमच्या प्रत्येक संकटात मी तुमच्या सोबत आहे. काळजी न करता तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. आयुष्याच्या वाईट काळात स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ नक्की देतात. फक्त तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करायला विसरू नका, कारण ते तेव्हाच आपली साथ देतात जेव्हा आपण त्यांचे नाम स्मरण करतो. संकटे कितीही वाईट असो, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून त्यांचा सामना करा, कारण स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देत असतात. आपला स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर आपल्यासाठी अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. प्रत्येक गोष्ट शक्य आहे जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास असतो. स्वामी भक्तांनो, जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढं करा. चुकाल तेव्हा माफी मागा, आणि कुणी चुकलं तर माफ करा. हे चूक माफ करणे आणि चूक मान्य करणे या दोन गोष्टीने तुम्ही आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकता. आणि लक्षात ठेवा, नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो तर मेहनतीचा भाग 99% असतो. नशिबाने तुम्हाला एखादी गोष्ट मिळू शकते, पण प्रत्येक गोष्ट मेहनतीशिवाय मिळणारच नाही. संकटे आयुष्यात येतात, त्यांचा सामना करा, कारण त्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. संकटे किती आले त्याकडे लक्ष न देता आता त्या संकटांचा सामना करून पुढे जाण्याकडे लक्ष द्या. खूप त्रास असताना प्रामाणिक राहणे, संपत्ती भरपूर असताना साधे राहणे, अधिकार असताना नम्र राहणे आणि रागात असताना शांत राहणे याला जीवनाचे खरे व्यवस्थापन म्हणतात. उडायचे नाही असं ठरवलं तर वादळही आपल्याला जागेवून हलवू शकणार नाही, आणि जर आयुष्यात पुढे जायचं ठरवलं तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं.
स्वामी सांगतात, काळजी करू नका, तुमच्या संकटसमयी तुमची साथ मी स्वतः देत आहे. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करायला शिका. पण जर तुम्ही प्रगती करायला शिकणार नाही तर तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. लक्षात ठेवा, प्रगती हा यशाचा पहिला मार्ग आहे. रोज थोडी थोडी का होईना, पण तुम्ही प्रगती करत चला. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ इच्छित असाल तर तुमचे प्रयत्न असे ठेवावे लागतील तुम्हाला की ज्याने तुम्ही कधीही थकणार नाही किंवा हारणार नाही. जर तुमचे प्रयत्न योग्य दिशेला चांगले असतील तर नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. आयुष्यात यशस्वी व्हायला काहीही वेळ लागणार नाही. प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होतील असं नाही, पण ज्या वेळेला गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे झाल्या होत्या त्या गोष्टी कधीही विसरू नका. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्ही माझे नामस्मरण करा आणि तुमचे प्रयत्न कधी थकवू नका, म्हणजे प्रयत्न कधी बंद करू नका. यशस्वी होणे तुमच्यासाठी दूर नाही. आयुष्य ना भविष्यकाळात आहे ना भूतकाळात. आयुष्य आत्ता आहे, त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवून बघा. संकटे किती आहेत याकडे लक्ष न देता ते कसे दूर होतील याकडे लक्ष द्या. आपल्या स्वतःबरोबर वाईट होऊ नये असं वाटत असेल तर इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, मग प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होईल. स्वामी सांगतात, मी तर सदैव तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर. स्वामी आपली साथ सदैव देतात. फक्त श्री स्वामी समर्थांवरती आपला विश्वास असायला हवा. अशक्य ते स्वामी शक्य करतात. स्वामींनी आपली साथ कधीही सोडली नाही. स्वामी तर प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, अशक्य काळात देखील मी तुझी साथ देणार. काळजी करू नकोस, वाईट काळात देखील तुझी मदत करणारा मीच आहे. अशक्य ते शक्य करणारा देखील मीच आहे. तू फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघ. प्रत्येक संकटात तुझी साथ देणारा मीच आहे. प्रत्येक वेळेला स्वामींनी तुमची साथ दिली आहे. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असायला हवा. अशक्य ते शक्य नक्की होतं. वाईट काळात साथ फक्त स्वामी देतील. स्वामीवरती विश्वास असेल तर वाईट काळात देखील आपल्याला पाठबळ मिळतं. स्वामी वाईट काळात देखील आपल्या सोबत उभे असतात. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नसते. सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. फक्त सर्व काही स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून कार्य करावी लागतात. अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. स्वामी आपल्या सदैव सोबत आहेत. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. आयुष्याच्या वाईट काळात फक्त स्वामी आपली साथ देत असतात आणि स्वामीच आपली साथ देत असतील. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा. संकट काळात स्वामी तुमच्या सोबत आहेत. जेव्हा तुम्हाला मदतीची अपेक्षा असते तेव्हा देखील स्वामीच तुमची साथ देत असतात. स्वामी सांगतात, आयुष्यात तुमच्या सोबत आहे मी. कशाला काळजी करताय? सर्व संकटात तुमची साथ देत आहे मी. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा. अशक्य ते शक्य नक्की होईल. प्रत्येक संकट समयी तुमची साथ मीच दिली आणि तुमची साथ मी सदैव देत असणार आहे. तुमच्यासाठी ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी फक्त सध्यासाठी अशक्य आहेत. त्यानंतर काही काळात त्या गोष्टी तुमच्यासाठी सुद्धा शक्य होणार आहेत. अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य होत असते. मनात जर स्वामीबद्दल श्रद्धा असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ सदैव देतात. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी कधी तुम्हाला एकटं सोडलेलं नाही. आयुष्याच्या वाईट वळणावर तुमची साथ मी स्वतः दिली आहे. संकट समयी तुमची मदत मी स्वतः करत असतो. संकटे कितीही का असेना, पण त्या संकटांचा सामना करण्याचे बळ मी नक्की तुम्हाला देतो. संकटांना घाबरू नका. त्यांवरती विश्वास ठेवून योग्य दिशेला प्रयत्न करा.
संकटे येतील आयुष्यात, फक्त त्यांचा सामना करून पुढे जाण्याची जिद्द तुमच्यात असावी लागते. संकट समयी स्वामी तुमची साथ देतात, वाईट काळात स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतात आणि जेव्हा यशस्वी व्हायचं आहे तेव्हा फक्त स्वामी तुम्हाला साथ देत असतात. संकटे कितीही काय येईना, फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा. अशक्य ते शक्य त्यावेळेला होतं जेव्हा स्वामी आपल्या सोबत असतात आणि जेव्हा आपला स्वामीवरती विश्वास असतो. स्वामी आपली साथ कधी सोडणार नाहीत आणि आपला विश्वास स्वामीवरील कधी कमी होऊ देऊ नका. कारण लक्षात ठेवा, काही माणसे हे श्रीमंतीला सलाम करतात आणि तुमच्याकडे येतात, काही माणसे गरिबीला गुलाम समजतात आणि तुमच्याकडे येतात, पण जो माणुसकीला प्रामाणिक ध्येय समजतो तो तुमच्याकडे तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही अडचणीत असाल. तुमची मदत करण्यासाठीच तो आलेला असणार. जेव्हा स्वामी समर्थ नामावर आपला पूर्ण विश्वास आहे तेव्हा काळजी करण्याची गरजच काय, कारण आयुष्याच्या वाईट वळणावर स्वामी आपली साथ तर देतच आहे. मग आपल्याला काळजी न करता त्यांच्यावरती विश्वास ठेवणे जमेल का? बघा करून श्री स्वामी समर्थ नामाचा जप. स्वामी देतील तुमची साथ, वाईट वळणावर स्वामी असतील तुमच्यासोबत, संकट समयी स्वामी तुमची साथ नक्की देतील. विश्वास ठेवा, माझं पण चांगलं होईल, कारण स्वामी आपल्या सोबत आहेत. त्यांनी आपली साथ कधी सोडली नाही. वाईट वळणावर स्वामीच आपल्या सोबत असतात. संकट काळात स्वामी आपली मदत करतात आणि ते आपली मदत करत आहेत. जर तुमचा स्वामी नामावर विश्वास असेल तर अशक्य ते शक्य व्हायला काही वेळ लागणार नाही. स्वामी नामावर विश्वास ठेवा, सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. संकट काळात स्वामी तुमची साथ देतील, वाईट काळात स्वामी तुम्हाला तारतील, संकट काळात स्वामीच तुमची मदत करतील आणि स्वामी तुम्हाला पुढे नेण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील असतील. जर तुमचा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्ण विश्वास असेल तर काळजी करू नका, आणि जर तुमचा स्वामीवरती विश्वास नसेल तर तुम्ही फक्त त्यांचे नामस्मरण करा, म्हणजे तुम्ही आपले आप चिंतामुक्त व्हाल. ज्याचा स्वामी नामस्मरणावर विश्वास आहे त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. ज्याला एखादी गोष्ट अशक्य वाटतं त्याला ती गोष्ट शक्य करायला तेवढाच वेळ लागतो. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी माझ्या सोबत नाहीत तर तुम्ही चुकीचे आहात, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमच्याच सोबत आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा तुम्ही जप करायला हवा. अशक्य ते स्वामी शक्य नक्की करतील. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात, फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून तर बघा. संकटे कितीही येऊ द्या, त्या संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. प्रत्येक वेळेला तुमच्या मनाविरुद्ध ज्या गोष्टी होतात त्या स्वामी नक्की तुमच्या मनाप्रमाणे करत असतात. जेव्हा श्री स्वामी समर्थांवरती आपला विश्वास असतो तेव्हा अशक्य ते शक्य व्हायला काही वेळ लागणार नसतो. काळजी न करता श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा, कारण तेच तर आता अशक्य देखील शक्य करणार आहेत. स्वामीच आता अशक्य देखील शक्य करतील. अशक्य असलेली गोष्ट स्वामी स्वतः शक्य करण्यासाठी तुमची मदत करत आहेत. प्रत्येक वाईट वेळेला, प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामींनी तुमची साथ प्रत्येक वेळेला दिली आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. अशक्य ते शक्य स्वामी नक्की करतील. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. काळजी कशाला करताय? वाईट संकटात आयुष्याच्या तुमची साथ मी स्वतः देत आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की स्वामी तुमची साथ देत नाही तेव्हा तुम्ही चुकीचे आहात. श्री स्वामी समर्थ नामावरती तेव्हा विश्वास ठेवून बघा, कारण वाईट वेळेला स्वामी तुमची साथ सदैव देतात. संकटांना कधी घाबरू नका, कारण संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. असलं नसलं तुझं कोणी, तू मुखात स्वामी समर्थ नामाचा जप कर, मग बघ सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे तुला वाटायला लागेल. स्वामी तर अशक्य असं शक्य करतात. स्वामी तर प्रत्येक वेळेला आपली साथ देतात. आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा, मग बघा अशक्य कोणी शक्य कसं होईल. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक शंका असते की त्याला आयुष्यात जसं पाहिजे तसं यश मिळेल का, जसं त्याला आयुष्य जगायचं आहे तसं ते त्याला जगता मिळेल का. तर त्याचं एकच उत्तर आहे, मेहनत.
जर मेहनत असेल तर आयुष्य कसंही जगायची इच्छा का असेना ते नक्कीच जगता येतं. आणि जर मेहनत नसेल तर तुम्ही किती का चांगले स्वप्न बघा, पण ते सत्यात उतरवणे जणू अशक्यच आहेत. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा स्वामी समर्थ नामावर आपला विश्वास असतो. अशक्य ते स्वामी शक्य करतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा विश्वास ठेवा. समस्येच्या स्वरूपानंतर तो आकार धारण करणं आणि समस्येची एकरूप होणं म्हणजे कृष्ण होणं. श्री स्वामी समर्थ नामावर जर विश्वास असेल तर मी तुमच्या सोबत आहे असं स्वामी सदैव म्हणतात. आपण आता आपल्या स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. जर स्वतःवर विश्वास असेल, ज्याच्या वृत्तीचा नम्रता आहे तो यशस्वी नक्की होतो. संकट येऊ द्या, आपल्याला या जीवनाबद्दल फार संकटे आहेत हे माहिती आहे, पण त्या संकटांचा सामना करून पुढे जाणे हे आपल्याला यशस्वी करते. आपले बोलणे, आपण जेव्हा काही ना काही बोलू तेव्हा तेव्हा त्या बोलण्याचा काही प्रगल्भ विचारांनी देवाणघेवाण होतं का ते पाहावं. असं प्रत्येकाला वाटतं की स्वामी त्याच्या सदैव साथ द्यावं आणि स्वामी सदैव त्याची साथ देत असतात. पण सहवास हा नेहमीच आपल्याला दूर वाटायला लागतो, कारण स्वामी आपली साथ देऊन सुद्धा आपल्याला कळत नाही की ते आपल्या सोबत उभे आहेत. जर स्वामीवरती आपला विश्वास असेल तर स्वामी आपली साथ नक्की देत असतात. आपल्या मनात वेगळ्या भावना असतात, पण चेहऱ्यावर त्या थांबल्यासारख्या दिसतात. आपल्या भावना स्पष्ट करा. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वभाव म्हणजे रंगाची पेटी. कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही. फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांचे चित्र हे नाहक बिघडणारे असावे. स्वामी सांगतात, अरे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही स्वामी भक्त आहात. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुमच्या सोबत आहे. होय म्हणणे ही एक सवय होऊ देऊ नका, कारण लोक तुमच्या 3 अपेक्षा नेहमी ठेवतात. म्हणून योग्य तिथे नाही म्हणायला शिका. नाही म्हणायला ध्येय लागतं आणि ते तुमच्याकडे असलेला प्रयत्न करा. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. हसण्याने आपल्याला आपुलकी येते. हसण्याने आपल्याला नवीन जन्म येतो. हसण्याने प्रयत्न करण्यासाठी नवीन शक्ती मिळते. लहान गोष्टीत आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो. आपल्यासोबत आपल्याला घेऊन फिरणारे ते आपल्याला पुढे नेतात. जेव्हा आपण स्वामीवरती विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला गोष्टी मनाप्रमाणे करायला वेळ लागत नाही. मनात गोष्टी असतात वेगवेगळ्या, त्या फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. कोणत्याही विद्यापीठाच्या पदीच्या प्रमाणपत्रापेक्षा व्यवहारातलं प्रावीण्य हे पैकपटींनी अवगत असतं. प्रत्येक गोष्ट ज्या आपल्याला अशक्य वाटतं ती स्वामी शक्य करतील. स्वामी समर्थ महाराजांवरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा प्रत्येक वेळेला गोष्टी मनाप्रमाणे नक्की करता येतात. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. खरा तर तोच गोष्ट असतात जे आपल्या मनाप्रमाणे होत नाही ते मनाप्रमाणे करायची असते. स्वामी भक्तांनो, काळजी करू नका. संकटसमयी स्वामी तुमची साथ नक्की देतील. तुमच्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभव हा तुमचा गुरु, कारण प्रतीचीची झगझगती जेव्हा तुम्हाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करेल तेव्हाच तुम्ही जाऊ शकता. देवापेक्षा आयुष्यात कर्माची भीती असणे अत्यंत गरजेचे आहे. कर्माची भीती ज्याला वाटते तो काहीही करू शकतो. ज्यांना कधी सुरुवात करायची नसते त्यांच्यासाठी वेळ नेहमी टळलेली असते. लक्षात घ्या, दरवाजाला लिंबू मिरची लावण्यापेक्षा घरामध्ये जर तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीचा फोटो ठेवाल ज्याने काहीतरी महान कार्य केलंय तर त्याचा जास्त फरक पडतो तुमच्या घरावरती. लिंबू मिरचींने असं म्हणतात, भूतबाधा वाईट नजर येत नाही. त्याने आपल्याला खूप जास्त सपोर्ट मिळतो, पण ते तसं काहीही नसतं. घरात जर एखादी चांगली गोष्ट लावली तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग व अपेक्षा यांचे समीकरण. कालचा दिवस अनुभव, आजचा दिवस प्रयोग, उद्याचा दिवस अपेक्षा आणि अपेक्षा हे आपल्याला यशस्वी करण्याचे मूलमंत्र. प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळू शकतं. कोणत्या संकटाशिवाय मिळणारे यश हे विजय ठरवते, पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतात.
माणसाच्या जीवाभावाची खरी एकच आहे, ते म्हणजे माणसाचे नाव. म्हटलं तर जीवन सुंदर, म्हटलं तर वाईट आहे. मग त्याला सुंदर म्हणायला सांगा, काय वाईट आहे? जीवनात प्रत्येक वेळेला गोष्टी मनाप्रमाणे होतात, तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवा. वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावलेल्या असायला तर कदाचित कधी डोळे भरून येतील. भावना व्यक्त करण्यासाठी संवाद, पण संवादाला सहजागा चुकून भावना शब्दामागे पडला. लक्षात ठेवा, जर आपला संवाद योग्य व्यक्तीसोबत असेल तर आपल्याला योग्य मार्गदर्शन नक्की मिळू शकतं. पण तेच जर चुकीच्या व्यक्तीच्या सोबत आपला संवाद गेला तर आपण आयुष्याचा रस्ता देखील भटकू शकतो. काही नाही, वेळ म्हणलेली अशी गोष्ट असते जी आपल्याला मागे पुढे ओढत असते. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात किती वेळ गेला कळत नाही. त्या आवडत्या व्यक्तीच्या प्रतिशिवाय काळ हे आपल्याला वेगळा वाटत असतो. आम्ही एकमेकांकडे बघून असतो. स्वामी म्हणतात, जर तुम्ही आयुष्यात पुढे जाण्यासाठी इच्छुक असाल तर स्वतःवरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. ज्या वेळेला स्वतःवरती विश्वास असेल त्यावेळेला गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. माणूस केव्हा फसतो ते सांगा, तेव्हा तुम्हाला कळेल की माणूस तर तेव्हा फसतो जेव्हा आपला स्वतःवरती विश्वास असतो. लक्षात ठेवा, आपला जेव्हा स्वतःवरती विश्वास नसतो आणि इतर व्यक्तीवरती जास्त विश्वास असतो तेव्हा आपण आयुष्यात फसून जातो. स्वतःवरती जेव्हा विश्वास असतो तेव्हा काळजी न करता प्रयत्न केल्याने यश आपल्याला नक्की मिळू शकतं. वाटते आपली गोष्ट वनासारखी व्हावी, पण त्यावेळेला मनाप्रमाणे नाही होत. सर्व वेळेला आपल्याला सुखदुःखांचा प्रयत्न करावा लागतो, पण त्यावेळेला प्रयत्न नक्की करायचे असतात. माणसाचं मनच हे विचित्र असतं. ज्या वेळेला माणसावरती एखादी अशी वाईट गोष्ट येते, ते स्वतः दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करते, तेव्हा गोष्टी मनाप्रमाणे होत असतात. सर्वात दुःखी माणूस म्हणजे विदूषक, कारण त्याच्या डोळ्यातलं पाणी हे देखील विनोदाच्या प्रकारात मापलं जातं. स्वामी सांगतात, अरे तुमच्या आयुष्यात आता संकटे आली आहेत का? आता तुम्हाला अडचणीत माझी मदत पाहिजे आहे का? नक्कीच तुम्हाला माझी मदत हवी असेल, पण एक लक्षात घ्या, मी मदत तेव्हाच करत असतो जेव्हा तुमचे कर्म चांगले असतील आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ नामात रमले असाल. काळ बदलला आहे. भावनाप्रधान स्वभाव हा आता गुण राहिलेला नाही, तो गुन्हा झालेला आहे. आपण ज्याच्यासाठी जीव टाकून खपतो तेही आपल्या आता भावनांची कदर करत नाहीत. जी झाडं जास्त प्रेमळ असतात त्यांना अशी एखादी आडवी फांदी असते. अशा झाडांना वाटते माणसांना कडेवर घ्यावं, पण ते नेहमी आपल्याला तोडून टाकतात. खूप वेळ गप्प राहिलं की शांतता माणसाला बोलायला भाग पाडते. न विसरता पुरावा, दिवसभरात बजावलेल्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी चटकलेला मेकअप, रोजच्या रोज झोपायला जाण्याआधी आणि पाहून घ्यावा न चुकता आपला खरा चेहरा. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमच्या मनात जे गोष्ट येते ते शक्य होईल असं नाही. प्रकाश हा प्रकाशच असतो, त्याबद्दल दुमत नाही. संबंधी प्रकाशाबद्दल मतभेद संभवतात, पण आपल्याला या लोकशाहीत प्रकाशाला पण संधी शोधावी लागते. शक्य ते प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत असते जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो. पळायला प्रारंभ करण्यापूर्वी मनात जे मुक्कामाचं ठिकाण असतं त्याबद्दल अगोदर अंदाज घ्यायचा असतो. स्पर्श न करता आधार देता येतो हे ज्याला कळतं त्याला पालक शब्दावर विश्वास बसतो. खंत व पश्चाताप या शब्दापासून फक्त 2 माणसं मुक्त होऊ शकतात. ते म्हणजे पहिल्या प्रकारची माणसं असतात ती पळून जाणारी, आणि दुसऱ्या प्रकारची असतात त्यांचा सामना करून त्यात विजय मिळवणारी. स्वामी भक्तांनो, स्वामी बोलतात, संकटे आयुष्यात आहेत, त्यांचा सामना करून बघा, कारण त्याशिवाय यश तुमचे नाही. निजताना जर तुम्ही असे झोपाल की तुम्हाला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल, तर नक्की तुमच्या मनाप्रमाणे होईल आणि तुम्हाला वाटेल की आजचा दिवस वेगळा गेलाय, उद्याचाही जाईल, तर काहीच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार नाही. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा. लिहिणाऱ्या लोकांना बहुधा देना असावी. देवाची वेता सांगून रडता येत नाही, म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा. माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणून हवी असते एक सोबत, ज्याला तो मानतो सगळं काही त्याच्यासाठी असतं ते अशक्य. संकट समय कोणी रिकामा घरात बसून असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. एका क्षणात दृष्टिकोन बदलणं हे साधंसुद्धा स्थितीनंतर स्थलांतर नाही. जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं आहे.
काही कथांना सुरुवात असते पण शेवट नसतो आणि अशा लोकांवरती विश्वास ठेवा, कारण त्याशिवाय यशस्वी होणे अशक्यच असतं. स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा सुरुवात तेथून करा जेथे तुम्हाला हरण्याची भीती वाटते. आपण आपला मार्ग निवडतो की रस्ते आपल्या मनाप्रमाणे नक्की चालतात? जेव्हा सर्व काही मनाप्रमाणे व्हायचं असतं तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होतात आणि सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असतं. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा, सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत असतात. अशक्य ते शक्य होईल. स्वामी सांगतात, सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायची असेल तेव्हा श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असायला हवा. अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतात. संकट समयी मदत करणारे स्वामीच आहेत. स्वामी आपली मदत प्रत्येक वेळेला करत असतात. स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत असतं जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास असतो, कारण स्वामी अशक्य ते देखील शक्य करतात. संकटे कितीही मोठे का असेना, पण स्वामी आपली साथ देत असतात तेव्हा काळजी करायची नसते. स्वामी सांगतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे तेव्हा होते जेव्हा तुम्हाला वाटतं की गोष्टी मनाविरुद्ध चालल्या आहेत. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. अशक्य ते देखील शक्य होईल. अशक्य शक्य करायला स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत. आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. संकट समय स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत उभा आहे. आयुष्यात कितीही वाईट संकट येऊ द्या, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. संकट समयी तुमची मदत मी स्वतः करत आहे. काळजी कशाला करता? प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे आता होत चालली आहे ना? मग श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. संकटे येतील आयुष्यात, त्यांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय यश कधीच तुम्हाला मिळू शकणार नाही. आणि जेव्हा संकटांचा सामना करून पुढे जाल तेव्हा यश हे खास तुमचे असेल. लक्षात घ्या, स्वामी नामावर जर विश्वास असेल तर स्वामी अशक्य देखील शक्य करतात. स्वामी सांगतात, अरे मी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आहे. आयुष्याच्या वाईट वळणावर तुमची साथ मी सदैव देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर जप करून बघा. स्वामी सांगतात, आयुष्यात चांगले वेळ येण्यापूर्वी मिळतात हे आपल्याला काही खास संकेते. हे संकेते जर तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही नक्की आयुष्यात पुढे चालला आहात. संकेते म्हणजे कुठले आहे तर ते आपण जर एखादं चांगलं काम करायला जातोय तर त्यात आपल्याला लवकर यश मिळायला हवं. आपण काही गोष्टी करत असतो तर तेव्हा आपल्याला सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत असतं. संकटांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकणार नाही. संकट समयी स्वामी आपली साथ देत असतात. सर्व काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे फक्त संकट समयी होतात. स्वामी सांगतात, मी आहे तुमच्यासोबत, काळजी करू नका. वाईट संकटात तुमची साथ मी देत आहे. सदैव तुमची साथ दिली आहे. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत असतो. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास असेल या गोष्टीची खात्री ठेवा. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्याच सोबत आहे. काळजी करू नका. हा संकटही तुमचं कायमचं दूर निघून जाईल. फक्त सर्वात तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवा. जेव्हा स्वामीवरती विश्वास असेल तर यश नक्की तुमचं होईल. तुम्हाला काहीतरी करायचं असेल तेव्हा तुम्ही नक्की करू शकता. फक्त स्वामी समर्थांवरती विश्वास आधी ठेवावा लागेल, कारण त्याच्याशिवाय काहीही मनाप्रमाणे होणार नाही. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आहे आणि प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देत आहे. काळजी करू नका. वाईट काळात तुमची साथ मी नक्की देईल आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. तुम्ही जर स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न कराल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. अशक्य ते शक्य व्हायला वेळ लागत नाही जेव्हा स्वामीवरती सर्व विश्वास असतो. संकट समयी स्वामीच आपली साथ देतील. संकट समयी स्वामी आपली सदैव मदत करत असतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमच्या सोबत उभे असतील. स्वामी सांगतात, जर तुम्हाला वाटत असेल की गोष्टी मनाप्रमाणे व्हायला वेळ लागत आहे,
आता प्रत्येक वेळेला तुमच्या मनाविरुद्धच प्रत्येक गोष्ट होत चालली आहे, तेव्हा स्वामी नामावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. तो विश्वास ठाम ठेवा, कारण त्याशिवाय तुम्हाला शक्य त्या गोष्टी करता येणार नाही. जेव्हा आपला स्वामी नामावर विश्वास आहे तेव्हा काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपल्या सोबत उभे आहेत. आपण आपला मार्ग निवडतो की रस्तेच आपल्याला येऊन गाठतात, कारण वाट चुकली की कितीतरी जण आपल्याला पावलोपावली भेटतात. आपली वाट जर चुकली तर आपल्याला लोक चांगलेही भेटतात आणि वाईट तर खूपच भेटतात. परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक स्वर दिलवून पाठवलेला आहे. प्रत्येकाजवळ एक वेगवेगळं टॅलेंट आहे. प्रत्येकामध्ये एक गुण आणि प्रत्येकामध्ये एक छंद असतो. नुसतं दिसणं पुरेसं असतं असं नाही, त्याला बोलण्याची गरज असते, त्याला नीट संभाषणाची आवश्यकता असते, त्याचा स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं असते. आपल्याला किती शब्द आहेत हे प्रत्येक वेळेला लक्षात घ्या. आपले शब्द किती मौल्यवान आहेत हे तुम्हाला कळायला हवं. भूतकाळ आणि भविष्यकाळ तसाच असतो. वाऱ्यासारखा वारा निर्माण झाला की तिथं काही आपल्याला मनाप्रमाणे होत नाही. आपल्याला जे संकटे असतात आयुष्यात त्यांचा सामना केल्याशिवाय यश कधी मिळत नाही. संकटांचा सामना करून आपल्याला पुढे जाण्यासाठी मेहनत करावी लागते. जो व्यक्ती संकटांचा सामना करून पुढे जाईल तोच आयुष्यात यशस्वी होतो. संकटसमयी तुमची मदत फक्त स्वामी करतात. अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ मी स्वतः देत आहे. शक्यतो तुमचा जेव्हा स्वामी समर्थांवरती विश्वास असते तेव्हा स्वामी प्रत्येक वेळेला गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही आयुष्यात. जर स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे. फक्त विश्वास ठेवा, गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. फक्त 15 मिनिटे हा संदेश ऐकल्याने तुम्हाला मोठी गोड बातमी मिळू शकते. हा संदेश तुमच्यासाठी प्रत्येक वेळेला चांगला ठरणार आहे. स्वामी सांगतात, तुमच्यासोबत मी सदैव आहे आणि आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत आहे. प्रत्येक संकटात तुमची मदत मी करत आहे. स्वामी सांगतात, लक्षात ठेवा, आयुष्यात मोठा चमत्कार व्हायला एक दिवस नाही तर 1 मिनिट खूप असतो. आयुष्यात तुम्हाला मोठा अनुभव नक्की येईल. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही काळजी न करता माझ्यावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी सांगतात, प्रत्येक संकटात मी तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवा माझ्यावरती. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. वाईट काळात, वाईट संकटात तुमची साथ मी सदैव दिली आहे. संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी येत असतील तर त्यांचा सामना करून तुम्ही पुढे जा. संकटांकडे लक्ष न देता स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःवर जर विश्वास असेल तर संकटे तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही. जेव्हा विश्वास स्वतःवरती असतो तेव्हा गोष्टी मनाप्रमाणे आपणेआप व्हायला लागतात. स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. संकट काळात स्वामी तुमची साथ नक्की देतील. वाईट काळात ज्यांनी आपली साथ दिली ते आपली सदैव साथ देत असतात. स्वामी आपली सदैव मदत करतात. आपला फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असायला हवा. जर आयुष्यात खूप पुढे जायचं असेल तर 2 गोष्टी करा. एक तर तुम्हाला जे गोष्ट आवडते ते करा आणि दुसरं म्हणजे आयुष्यात खूप पैसा कमवा. कारण लोक तुम्हाला इज्जत तुमच्या कामावरून नाही तर तुमच्या पैशावरून देत आहेत. आजकाल जर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला त्या गोष्टीबद्दल तेवढं मेहनत करणे गरजेचं आहे. मेहनत न करता तुमच्यासाठी एखादी गोष्ट शक्य होणे हे पॉसिबलच नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट आहे जे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्नांसोबत मेहनत देखील खूप करावी लागेल. तुमचे प्रयत्न तुम्हाला नक्की यशस्वी बनवतील, पण जर मेहनत नसेल तर ते प्रयत्न देखील काही करू शकणार नाही. प्रयत्न करा. प्रयत्नांनीच तुम्ही यशस्वी होऊ शकता. यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग हा आहे जो तुम्हाला आयुष्यात पुढे नेतो. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतील. जर तुमचा श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल तर अशक्य ते स्वामी नक्की शक्य करत असतात. संकट काळात मदत करणारे स्वामी आहेत. आयुष्याच्या वाईट वळणावर जेव्हा आपल्याला खरी स्वामींची आवश्यकता आहे, स्वामींची आपल्याला खूप गरज आहे, तेव्हा आपली मदत करणारे देखील स्वामीच असतात. विश्वास ठेवा स्वामी नामावर.
कारण अंत नाही स्वामी कृपेला. जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जर तुम्हाला मिळवायचं असेल तर अशक्य ते शक्य स्वामी नक्की करतात. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा आणि आयुष्यात योग्य दिशेला प्रयत्न करून तुम्ही मेहनत करा. नक्की यश तुमच्या मनाप्रमाणे होईल. संकट समयी स्वामी तुमची साथ देतात. आयुष्याच्या चुकीच्या वळणावर स्वामी तुमची साथ देत होते. स्वामींनी तुमची साथ कधीही सोडली नाही. वाईट वेळेला स्वामी तुमची साथ देतात आणि जेव्हा तुम्हाला स्वामींची खरी गरज आहे तेव्हा स्वामी तुमची साथ देत असतात. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील असं नाही. कधीकधी काही गोष्टी मनाविरुद्ध देखील होऊ द्याव्या लागतात, कारण त्याशिवाय यश आपल्याला मिळणे नाही. यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग. जो व्यक्ती स्वामी भक्तीत तल्लीन होतो, स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो, तो यशस्वी व्हायला वेळ लावू शकणारच नाही, कारण स्वामी प्रत्येक वेळेला त्याच्यासोबत उभे असतात. विश्वास ठेवा स्वामीवरती, कारण स्वामी आपली साथ सदैव देतात. स्वामींनी आपली साथ अशा संकटात दिली जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपल्याला चिडवून तिथून दूर निघून जात होता. स्वामी कधीच आपल्याला एकटे सोडत नाहीत. जेव्हा श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असतो तेव्हा गोष्टी नक्की आपल्या मनाप्रमाणे होत असतात. संकट समयी स्वामी आपल्या सोबत आहेत. स्वामींनी आपली साथ कधीही दिली नाही असं ज्याला वाटतं ते कधीही स्वामी भक्त होऊ शकणार नाही, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला आपल्या सोबत असतात. फक्त तुम्ही विश्वास ठेवा स्वामीवरती, आणि जर तुमचा विश्वास असेल तर स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामी बोलतात, आयुष्यात अशक्य संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, पण त्या संकटांचा जो सामना करेल तोच आयुष्यात खरा यशस्वी होऊ शकतो. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय हा देखील आहे की स्वतःवरती विश्वास ठेवून आपण प्रयत्न करणे. जर स्वतःवरती विश्वास असेल आणि प्रयत्न योग्य दिशेला असतील तर अशक्य गोष्टी देखील स्वामी स्वतः शक्य करतील. संकट काळात आपली मदत करणारे फक्त स्वामी आहेत. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा स्वामीच आपल्याला संकटांच्या बाहेर काढतात. लक्षात घ्या, स्वामी कधीच आपल्याला दुर्लक्ष करत नाहीत किंवा स्वामी कधीही आपली साथ सोडत नाहीत. स्वामी कायम आपल्या सोबत असतात आणि आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचं असतो. फक्त या दोन गोष्टी आपल्याला आयुष्यात खूप यशस्वी बनवत असतात. स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी कृपेला अंत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.